परत एकदा अं, लक्षात आलं बेटा? पुन्हा एकदा आपण तेच घेतोय, पुन्हा एकदा रिवाइज करू. व्हॉट इज दिस बेटा? डबल स्टँडर्ड डीएनए. डीएनए वरती काय असतं? एक 3 डॅश एंड असतो आणि एक 5 डॅश एंड असतं. आपण काय स्टडी करतोय? रेप्लिकेशन की ट्रान्सक्रिप्शन? ट्रान्सक्रिप्शन. नवीन आल्यांनी लक्ष द्यायचंय, जे ऑनलाईन करणार आहे त्यांनी तर भयंकर लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, कारण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा नाही समजला तर पुढचे टॉपिक समजणार नाही. ट्रान्सलेशनला ओके ठीक आहे, बट पुढचं जे मी घेणार आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे, डीएनए फिंगर प्रिंटिंग आहे, जीन एक्सप्रेशन आहे, लॅक ओपेरॉन त्याच्यावरती येतच. लॅक ओपेरॉन समजणार नाही मग ते. ओके, सो हे सगळे बेसिक्स आहेत. सो जे ऑनलाईन करणारे, जे ऍबसेंट आहे त्यांनी हे करायचं म्हणजे करायचंच आहे. ओके, चल आता फर्दर. सो इथे आपण काय घेतलंय बेटा? 3 डॅश एंड आहे, एक 5 डॅश एंड. आपण काय स्टडी करतोय? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये जो 5 डॅश एंड वाले असतो तो कुठला असणार आहे बेटा? कोडिंग आहे. आणि 3 डॅश वाला असतो तो टेम्पलेट. पण ट्रान्सक्रिप्शन मध्ये अख्खा डीएनए घेतोय का आपण? नाही. आपण काय घेतोय? ओनली अ सेगमेंट ऑफ डीएनए, ज्याच्यामध्ये एकच काय असणार आहे? जीन आहे. त्याला आपल्याला काय करायचंय? सिंथेसिस करायची आहे. जीनचं काय करायचंय? एक्सप्रेशन. जीन मध्ये कसली इन्फॉर्मेशन आहे? प्रोटीनची. मग जीनचं एक्सप्रेशन म्हणजे प्रोटीनची काय? सिंथेसिस. व्हेरी गुड. किती स्टेप्सच्या थ्रू आहे? 2. एक कोण आहे? आणि ट्रान्सलेशन. मग आज आपण फक्त काय स्टडी करतोय? ट्रान्सक्रिप्शन. की डीएनए चे जे 2 स्ट्रँड्स आहेत त्याच्यामधून एक जो टेम्पलेट स्ट्रँड आहे त्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे? आरएनए बनवायचा आहे. आपण काय करतोय? ट्रान्सलेशन ना, ट्रान्सक्रिप्शन ना बेटा. सो सेंट्रल डॉगमा काय बोलतो की एमआरएनए कडून डीएनए फ्रॉम डीएनए the mRNA is formed, right? And here it is what? The transcription. So here you can see ki if from DNA you are forming what? RNA. mRNA you are forming. So formation of RNA means polymerization word we will use. Formation ला word काय घेतो? Polymerization. कुणाचं पॉलिमरायझेशन करतात? आरएनएचं. मग एन्झाईम कोण आहे? आरएनए पॉलिमरेज. बरोबर. मग आरएनए पॉलिमरेज कुणाची हेल्प घेते? डीएनए ची. म्हणजे डीएनएच्या टेम्पलेट स्ट्रँड वरून काय फॉर्म होणार आहे? आरएनए. बरोबर. म्हणून डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज 2. कारण आपण काय फॉर्म करतो? एमआरएनए. व्हेरी गुड. आता परत इथे घ्या बेटा, की इथे ही कुठली साईट घेतली आपण? प्रमोटर. इथे कोण आहे? टर्मिनेटर. प्रमोटर ही कुठे कोणाची असते? कोडिंगची की टेम्पलेटची असते? कोडिंगची. कोडिंगची कुठला डॅश? 5 डॅश. आणि कोडिंगचा 3 डॅश कोण असतो? टर्मिनेटर. मधला जो पार्ट आहे तो काय असणार आहे? स्ट्रक्चरल जीन असतो. त्याला अनदर वर्ड काय घेतो? सिस्ट्रॉन. मोनोसिस्ट्रॉनिक कोण? युकॅरियोट्स मध्ये. पॉलिसिस्ट्रॉनिक कुठे? प्रोकॅरियोट्स मध्ये. व्हेरी गुड. ठीक आहे, आता आपण काय घेतलंय? ही प्रमोटर साईट आहे. प्रमोटर साईट मध्ये अशी आधी हे दोघं इथे असं जसं इथे आहे सेम तसेच हायड्रोजन बॉन्ड्स होते. मग आपण काय घेतली? आरएनए पॉलिमरेज आली. कुठे बाइंड झाली बेटा? at the promoter site of 5 dash end. Then what we see ki as it is going forward it is breaking what beta? The hydrogen bonds. It means these two strands, template strand and the coding strand, they are what beta? Separating. बराबर. ते सेपरेट झाले तर लगेच चान्स कुणाला भेटला? बाकीच्या यांना भेटला. बरोबर. सो हे आता सेपरेट झाले. आपल्याला फक्त टेम्पलेट बघायचं, आपल्याला ही स्ट्रँड कोडिंग बघायची नाहीये, तिचा युजच नाहीये काही. फक्त जो टेम्पलेट स्टँड आहे, टेम्पलेट वरती जे जे एकटे पडले त्यांचे कॉम्प्लिमेंटरी जे असतील पेअर्स ते काय येतील? इकडे येणार आहे. टी एकटा पडला होता बेटा, कारण टी आणि ह्या ए चं काय झालं होतं? ब्रेकअप. म्हणून आपण काय घेतलं होतं की हा जो दुसरा जो ए आहे तो अट्रॅक्ट होऊन जातो. मग तो इथे आला की या दोघांमध्ये कुठला बॉन्ड झालाय? हायड्रोजन. नंतर ह्या ए चा जो पार्टनर आहे हा वाला टी, तो तर सेपरेट झालाय, ब्रेक झालाय. म्हणून जे आहे तर दुसरा कोण येतो बेटा? यू. का यू? कारण आपण काय फॉर्म करतोय? आरएनए बनवतोय. That is why U will be attracted here. Then here which bond it is from? Sugar phosphate. And here which bond is from? Hydrogen bond. Hydrogen bond. Like this C is alone. So who is coming beta? The G is attracted because C का partner यहाँ पे break हो गया. So new G will come here and it will form what beta? Hydrogen bond and here sugar phosphate. Like this the story continues. And what we can see beta? That ये जो यहाँ तक जो open किया है, जो भी होगा यहाँ पे होगा या पॉलीमरेज आगे जाएगी, जो भी होगा बेटा, तो हर जगह पे जो भी एंड वाला होगा वो यहाँ पे आरएनए पॉलीमरेज को अटैच होगी. देन व्हाट आई सेड बेटा कि अरे इन लोगों में जो है ना अट्रैक्शन था, ट्रू लव था नहीं. दैट इज वाई क्या हो गया बेटा? इन लोगों में ये जो हाइड्रोजन बॉन्ड्स है ना वो टेम्पररी थे, और अभी यहाँ पे क्या हो गया बेटा? ये जो है ये ब्रेक हो गया है ना. यू कैन सी कि ये यहाँ से ब्रेक हो गया. जब ये ब्रेक हो जाते हैं तो ये फ्री हो गया. ये तो एक चेन हो गई. देखो आरएनए पॉलीमरेज का काम हो गया.
आरएनए पॉलीमरेज को क्या करना था, आरएनए पॉलीमरेज को एमआरएनए बनाना था, एमआरएनए। इफ यू सी दिस डायग्राम, ये दिखा रही थी मैं, सी इफ यू सी दिस डायग्राम ना, ये जो दिख रहा है बेटा ये हैंगिंग है। व्हाट इज दिस, हैंगिंग, हैंगिंग एमआरएनए इट इज। व्हाट इज दिस, हैंगिंग एमआरएनए। और आगे जो ये दिख रही है ना, ये जो गोल वाली है, वहां पे क्या लिखा है, क्या कुछ नहीं। हाँ अभी देखो क्या हो रहा है, ये आरएनए पॉलीमरेज है, देखिए ये। हाँ, और ये जो है ना, ये कौन है बेटा, ये जो है ये एमआरएनए। ये यहाँ पे क्यों है, ये वाली चेन है, ये जो सिंगल वाली है ना, ये जो हो गई है, इनका ब्रेकअप हो गया नई वाली चेन का। ये जो ब्रेक हो गया ना, तो वो नीचे आ जाती है, बस उसका एक एंड किसको अटैच्ड है बेटा, आरएनए पॉलीमरेज। तो जैसे जैसे आरएनए पॉलीमरेज आगे आगे बढ़ेगी ना, तो एक एक इसको क्या करेगी, वो ब्रेक ब्रेक करेगी। फिर ये जो अकेले हो जाते हैं, उनके जो पार्टनर्स है यहाँ से बुला लेगी वो, बराबर। फिर बाद में उनका टेम्पररी बॉन्डिंग कर देगी, उसका काम तो हो रहा है ना। वो बोलते ना, फूट डालो आंदोलन करो, क्या था वो, नहीं रूल एंड ब्रेक एंड रूल ऐसा कुछ तो था ना, डिवाइड एंड रूल का वैसे, फूट डालो आंदोलन करो नहीं था वो डिवाइड एंड रूल था। सो यही है बेटा, आरएनए पॉलीमरेज बहुत सेल्फिश है, समझ में आया। आरएनए पॉलीमरेज को क्या करना था, यानी हाँ ये जो टेम्पलेट है ना, इसके जो है ये लोग, इनके पार्टनर्स की एक चेन बनानी थी। तो इसीलिए जो ओरिजिनल पार्टनर थे उन लोगों में, इसने क्या कर दिया, आरएनए पॉलीमर में हाइड्रोजन बॉन्ड्स को ब्रेक कर दिया, नए पार्टनर्स को बुला के चेन बना ली, बराबर। बहुत सेल्फिश है वो। उसके बाद में क्या हो गया, इसका काम हो रहा है, ये यहाँ से प्रमोटर से कहाँ जा रही है, आगे आगे जाएगी। आगे आगे जाने के बाद में क्या होता है ना बेटा, देखो ऐसा होता है कि ये तो ब्रेक होके चली गई, ये चेन है ना, इसका एक एंड तो यहाँ पे अटैच है, तो ये चेन है ना ऐसे नीचे गिरती है हैंगिंग की तरह। तो जैसे जैसे ये आगे जाएगी, वैसे वैसे ये चेन क्या होगी, इलोंगेट इलोंगेट होगी। क्या होगा बेटा, इलोंगेट इलोंगेट। इफ यू सी ना, ये जो डायग्राम है इसमें भी देखो बड़ा बड़ा होते हुए दिखाया है उन्होंने, है ना, ऐसा। अब आगे क्या होगा बेटा, कि चलो अब ये तो इनका तो ब्रेकअप फिर से हो गया, ये तो निकल आए, ये चेन ऐसी आएगी, हाँ ए वाली ये ऐसी, इधर इधर मैं ले रही हूँ सपोज ऐसा वाला। अब क्या होगा, अब ये फिर से अकेले हो गए, ये तो ऑलरेडी अकेले थे, फिर से क्या हो गया, इन लोगों में अट्रैक्शन बहुत है, वापस क्या हो गया, बॉन्डिंग हो गया, खत्म, यही तो स्टोरी है। ये है ट्रांसक्रिप्शन। अब क्या होगा बेटा, आरएनए पॉलीमरेज इट विल गो टिल व्हाट बेटा, टिल द टर्मिनेटर। टर्मिनेटर में वहां पे एक फैक्टर है, कौन सा वाला फैक्टर, रो फैक्टर, रो ना, हाँ रो है, तो रो फैक्टर आएगा तो वो उसको क्या देगा, सिग्नल कि बस खत्म। और फिर वहां से क्या होगा बेटा, कि आरएनए पॉलीमरेज इसको छोड़ देगी, उसका काम हो गया, तो डीएनए को जो अटैच थी ना वो छोड़ देगी, वो निकल जाएगी यहाँ पे न्यूक्लियोप्लाज्म में। और उसको जो अटैच ये जो है ना चेन, वो भी निकल आएगी। और फिर इन लोग जैसे कुछ हुआ ही नाही, वापस बॉन्डिंग। कोण, तिचं काम काय होतं, काय प्रेमाने निघतंय एमआरएनएचं काम काय होतं, एमआरएनएचं काम होतं तिला फक्त इथून ते इथपर्यंत जो पार्ट होता त्याच काय करायची होती, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनवायची होती, बरोबर। तुमच्या एक लक्षात येते बेटा, इथे जर आपण ही याची जी कॉम्प्लिमेंटरी इथे बनवतोय ना, ती ऍक्च्युली याची काय आहे, आयडेंटिकल आहे, फक्त टीच्या ऐवजी तिथे कोण आहे, यू आहे। म्हणजे कुणाला कॉपी केलं तिने, हिला कॉपी केलंय, फायदा कुणाचा फायदा घेऊन, हिचा फायदा घेऊन। म्हणून मी स्टार्टिंगलाच काय बोलली होती की ही कॉपी करते, पण वेगळ्या पद्धतीने कॉपी करते। स्टोरी कॉम्प्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटॅरिटी इट विल वर्क हिअर ऑल्सो। रेप्लिकेशन मध्ये पण तेच, दोन स्ट्रँड सेपरेट करा, पेअर्स आणा, झाले दोन। सेम इथे पण तेच आहे। आणि इथे का ते बोलले ना, कारण आपल्याला इथून ते इथपर्यंतच पाहिजे ना बाळा, आपल्याला रेप्लिकेशन नाही। रेप्लिकेशन मध्ये काय, एकदा स्टार्ट केलं तर डीएनए पॉलिमरेज अख्खं रेप्लिकेट करत नाही ना, दोन मॉलिक्युल्स आहे तोपर्यंत ती सोडत नाही या स्टँडला, ती वेगळी गोष्ट। इथे काय, इथे तसं नाहीये, इथे आपल्याला फक्त इथून ते इथपर्यंत जो स्टँड आहे तेवढंच कॉपी पाहिजे आपल्याला, सॉरी इथून ते इथपर्यंत जो स्टँड आहे त्याच कॉपी पाहिजे। मग ती प्रमोटर साइड पासून येईल, टर्मिनेटर पर्यंत राहील, काम झालं तिचं, कॉपी बनलं, तिला जो पाहिजे होता एमआरएनए बनवायचा होता तो बनून झाला, तिचं काम झालं, ती लीव्ह करून दे। व्हिडिओ मध्ये बघाल ना इझिली दिसतं, व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला तेव्हा क्लिअर दिसेल तुम्हाला की काय होतं, स्टोरी लक्षात आली काय आहे, बेसिक्स आहे एकदम, एकदम बेसिक म्हणजे स्टोरी टाईप एकदम असं होतं, झालं एवढं लक्षात आलंय बेटा चल अभी यहाँ पे हा सेन्स झालं ना, सेन्स झालंय, अँटी सेन्स झालंय, ते सगळं झालंय मी जे सांगितलंय ते। फक्त इथे जे ना आता काय लिहून घ्यायचं, मोनोसिस्टॉनिक ते पण झालं। लिसन लिसन, आता फक्त मला याच्यानंतर एकच पॉइंट आहे, दॅट इज ऍक्च्युअली प्रोसेसिंग ऑफ आरएनए।
लिसन. युकॅरियोट्स मध्ये ना व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. लिसन. इन युकॅरियोट्स आहे ना बेटा, जो जीन असतो ना, ऑलवेज रिमेंबर एनसीईआरटी मध्येच आहे. युकॅरियोट्स मध्ये ना बेटा, वी नो व्हॉट इज अ जीन. जीन इट इज व्हॉट बेटा? जीन इट इज ऍक्च्युअली अ सेगमेंट ऑफ डीएनए. जीन इट इज व्हॉट? अ सेगमेंट ऑफ डीएनए. सेगमेंट बोलतोय, डायरेक्ट सेगमेंट, पीस ऑफ डीएनए विच इज हॅव्हिंग द इन्फॉर्मेशन ऑफ अ पर्टिक्युलर प्रोटीन. कुठल्या तरी प्रोटीनची इन्फॉर्मेशन. हा डायलॉग सिंपल वाटतं, बट है ना, एनसीईआरटीचा सेंटेन्स आहे. बट बेटा, वेन यू डिस्क्राइब अ जीन इन द फॉर्म ऑफ सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ना, इट्स अ डिफिकल्ट. ते थोडंसं डिफिकल्ट होतं. का माहितीये? कारण आहे ना बेटा, की आपल्याकडे कसं असतं माहिती आहे का, म्हणजे सॉरी, यांच्यामध्ये कसं असतं युकॅरियोट सगळ्यांमध्ये, की सपोज आता मला ना हिस्टॉन नावाचा एक प्रोटीन पाहिजे. कुठलं प्रोटीन पाहिजे? हिस्टॉन नावाचा एक प्रोटीन. तुमच्या ओळखीचा आहे म्हणून मी तो घेतला. ठीक आहे, हिस्टॉन प्रोटीन. मग याचा पण तर जीन असेल ना. मग जीन असेल इट मीन्स सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड असेल ना बेटा. पण ती सिक्वेन्स माहिती कशी असते? ती सिक्वेन्स इथे इथे असेल, मग इथे 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 असेल, मग इथे इथे असेल, मग इथे इथे. म्हणजे आपण घेताना वी विल टेक फ्रॉम दिस टू दिस सेगमेंट. हा जो सेगमेंट आहे ना, हा मी अख्खा, हा जो एकच हे घेतला मी, ही अख्खा सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इट इज व्हॉट बेटा? मीन्स दिस सेगमेंट इट इज व्हॉट? जीन. बट हिस्टॉन प्रोटीन्स आहे ना, ज्याला मी ब्लॅक कलरने हे घेत आहे, ही सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. तर त्याची जी सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहे ना, जे जीन फॉर्म करणार आहे, तर ते कसे माहिती आहे का? स्कॅटर्ड आहे. मग मध्ये हे जे सिक्वेन्स येईल ना न्यूक्लियोटाइड्सचं, हे नॉन युजफुल आहे. म्हणजे हिस्टॉन प्रोटीनची जी इन्फॉर्मेशन आहे ना, जी तुम्हाला पाहिजे, दॅट इन्फॉर्मेशन इट इज इन द फॉर्म ऑफ स्कॅटर्ड फॉर्म, स्प्लिट फॉर्म. यू कॅन यूज द वर्ड स्प्लिट फॉर्म. कशा फॉर्म मध्ये? स्प्लिट फॉर्म मध्ये. सपोज फॉर एक्झाम्पल, आता आपलं घेऊया जस्ट एक एक्झाम्पल. मी चॅप्टर स्टार्ट केला. समजा मी आज चॅप्टर घेतला, मग मी 2 दिवसांनी घेते, मग मी 2 दिवसांनी घेते, मग मी 2 दिवसांनी घेते. म्हणजे चॅप्टर आपलं कसं झालंय? सलग झालंय की स्प्लिट फॉर्म मध्ये? स्प्लिट फॉर्म. पण चॅप्टर तर चालू आहे ना, इन्फॉर्मेशन चॅप्टरचीच आहे, बरोबर. मग मध्ये कोण आले? फिजिक्स केमिस्ट्री आलं. फिजिक्स केमिस्ट्री, फिजिक्स केमिस्ट्री कामाचे आहे, पण आता आपण हे घेऊ नॉन बायो. ते काय आहे? नॉन बायो. मग बायोचे कसे आले लेक्चर? स्प्लिट फॉर्म मध्ये आले. लक्षात आलं? सेम तसंच आहे ना, हे जे स्प्लिट फॉर्म मध्ये असतात, लक्षात घ्या बेटा, याला ना आपण काय बोलणार? एक्झॉन्स. हे फार इम्पॉर्टंट आहे. हे एक्झॉन्स आहे. बायोचा लेक्चर म्हणजे काय? एक्झॉन, जो कामाचा. एक्झॉन, एक्झॉन आणि एक्झॉन. आणि हे जे स्प्लिट फॉर्म जे मध्ये मध्ये आले, नावातच काय मध्ये मध्ये, यू विल कॉल देम ॲज, येस, इंट्रॉन्स. इंट्रॉन्स है ना. सो इंट्रॉन्स आहे. इंट्रॉन्स. आता इथून जर तुम्ही बघाल ना बेटा, व्हेन यू सी ना दिस ऑल्सो और दिस ऑल्सो, या सीन की चलो आरएनए पॉलिमरेजने ही अख्खी एक चेन बनवली ना, हिची जी आहे तर कॉम्प्लिमेंटरी इथे बनवली होती. म्हणजे हा जो एमआरएनए तुम्हाला आधी दिसतो ना, हा जो इथे फॉर्म झालेला आहे लाईक दिस, तर याच्यामध्ये मध्ये मध्ये पार्ट्स कोण आहे बेटा? एक्झॉन, एक्झॉन आणि इंट्रॉन, इंट्रॉन. म्हणजे अख्खा एमआरएनए अजून फॉर्म नाही झालाय. This is having what? Exon and intron. Exon and intron. Which sequence we want actually? जीन ची सिक्वेन्स कशात आहे? एक्झॉन मध्ये की इंट्रॉन मध्ये? एक्झॉन मध्ये. आपल्याला इंट्रॉन नाही पाहिजे. It means what we have to do now, the next step, it will be the processing of what? mRNA. Processing means what ना बेटा? We have to remove these extra वाले जे आहेत ना, इंट्रॉन, इंट्रॉन, दोज वी हॅव टू रिमूव्ह. कट 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 कट. लक्षात येते? सो आपल्याला काय करायचं? इंट्रॉन्स, 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 इंट्रॉन्स हे ना, ते कट करायचे. मग कट केले तर फायनली व्हॉट वी आर हॅव्हिंग टोटली इथून तर इथपर्यंत एक्झॉन. म्हणजे जी खरी जीन पाहिजे ना आपल्याला, जो ओरिजिनल जीन पाहिजे, तर तो असणार आहे. कारण हा एमआरएनए कुठे जाणार आहे? बाहेर. त्यांच्याकडे जाईल ना. एम्प्लॉईज कोण होते? रायबोसोम. मग रायबोसोमला कशाला कन्फ्युज करायचं ना. म्हणून जे येतं
हा ही याला आता जो नेक्स्ट स्टेप आहे ना, नेक्स्ट स्टेप इट इज mRNA तर झालाय, व्हेरी इम्पॉर्टंट. दिस हे जो हे जे आपण बनवलं ना RNA पॉलिमरेज पासून या फॉर्म मध्ये बनलाय ना, दिस इज नॉट एक्झॅक्ट mRNA. इट इज ऍक्च्युअली हिट्रोन्यूक्लियर mRNA. हिट्रोन्यूक्लियर mRNA. काय झालं? हा, heteronuclear mRNA. Why heteronuclear? Because it is formed inside the nucleus. Why hetero? Because there is intron and exon. There is what? Intron and exon. ठीक है. Next it is what beta? We have to do what? It is also known as precursor of mRNA. Very important point. Precursor of what? mRNA it is. Precursor आहे बेटा. प्रिकर्सर म्हणजे काय? डायरेक्ट mRNA झाला का? नाही, अजून याची प्रोसेसिंग करा, मग काय होईल? mRNA बनेल. म्हणजेच तो mRNA आता काय आहे? इट इज प्रिकर्सर आहे. अजून मॅच्युअर mRNA नाही बनलाय. मॅच्युअर म्हणजे तो प्रोसेस झालाय, पूर्ण झालाय. मग याला आपल्याला काय करायची? प्रोसेसिंग करायची. याला वर्ड काय घेतो? प्रोसेसिंग. मग प्रोसेसिंग मध्ये काय काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे? प्रोसेसिंग मध्ये ना पहिले एक वर्ड येतोय कॅपिंग. आता हे ना कॅपिंग, आफ्टर दॅट मी काय लिहिलेलं होतं इथे? कॅपिंग नंतर टेलिंग अँड देन नाही स्प्लायसिंग घेतलं होतं. कॅपिंग, स्प्लायसिंग अँड टेलिंग. लिसन, ऍक्च्युअली 3 स्टेप्स असतात. हा जो हिट्रोन्यूक्लियर mRNA फॉर्म झालाय ना, तर त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. 3 स्टेप्स मध्ये काय बेटा, की सगळ्यात पहिले हा कुठला एंड असेल बोलो? 5', कारण हे इथून काय आहे? 5' आहे ना. जो फॉर्म होता नवीन, जो स्टँड होता mRNAचाच आहे ना हे, आणि हा कोण आहे? 3'. मग 5' आहे आणि हे असं. मग सगळ्यात पहिले कॅपिंग बोलतात. कॅपिंग म्हणजे जो 5' एंड असतो ना, तर तिथे मिथिल ग्युएनोझाईन ट्रायफॉस्फेट ऍड होतं. दिस इज कॅपिंग. स्प्लायसिंग मीन्स रिमूव्हल ऑफ व्हॉट? इंट्रॉन. रिमूव्ह करा. मग फक्त एक्झॉन राहतील. याच्यासाठी ना इंट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी एक वर्ड येतो बेटा, त्याला बोलतो स्प्लायसोझोम. आय गेस हे नाहीये बुक मध्ये, पण जुना क्वेश्चन आहे. स्प्लायसोझोम. स्प्लायसिंग म्हणजे कटिंग. स्प्लायसिंग मीन्स व्हॉट? कटिंग. स्प्लायसोझोम मीन्स इट इज द मशीन, एन्झायमरी मशीन, जो काय करणार आहे? कटकट करेल. आणि तिसरं काय असणार आहे? हा जो 3' एंड आहे ना, तिथे काय असतं? टेलिंग मीन्स व्हॉट? इथे नियर अबाउट आहे ना बेटा, 200 to 300 जो एडेनाइन असतो ना, एडिनोझाईन ट्रायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, अरे ते एडेनाइन असे जॉईन होत जातात. किती? 200 to 300. त्याला बोलायचं टेलिंग. नाव लिसन. Actually, all these 3 steps are now in processing. They occur simultaneously, you can say. It's not like that की पहिले हीच होईल, मग हीच होईल, मग हीच होईल, असं काहीच नसतं. म्हणून आहे ना, कुठेच त्या बुक्स मध्ये कुठे पण तुम्ही बघितलं सगळीकडे कन्फ्युजिंग दिले की कुठे काय असणार आहे. ठीक आहे, बट मोस्ट ऑफ द बुक्स मध्ये ही सिक्वेन्स दिलेली आहे. सिक्वेन्स नाही विचारणार, बट ते जे आहे तर हे सायमल्टेनियस असतात. हे स्टेप्स कशा असतात? सायमल्टेनियस होतात. व्हॉट हॅपन्स इन कॅपिंग? कॅपिंग मध्ये काय? कॅप कुठे असते? स्टार्टिंगला 5' एंडला. मिथिल ग्युएनोझाईन ट्रायफॉस्फेट इज अटॅच्ड ॲट 5' end. What is splicing? Removal of introns. And what is tailing? Addition of 200 to 300 adenylate residues है ना, adenylate residues है. तेच बोलले ना, adenylate residues है. 3' एंडला असणार आहे त्या, बरोबर. कॅपिंग, मग स्प्लायसिंग आणि अजून काय असणार आहे? टेलिंग आहे. आता तुमच्याकडे हे सगळं झाल्यावर जो mRNA ना बेटा, तर आता हा mRNA काय? तो मॅच्युअर mRNA. पहिले आलेला कोणता होता? इमॅच्युअर, म्हणजेच हिट्रोन्यूक्लियर, ज्याची काय करायची? प्रोसेसिंग. आता महत्वाचं बघ, हे जे प्रोसेसिंगची गरज आहे ना बेटा, ते हे फक्त युकॅरियोट्स मध्ये लागतंय, प्रोकॅरियोट्स मध्ये लागत नाही. का नाही लागत? कारण प्रोकॅरियोट्स मध्ये असे इंट्रॉन्स फॉर्मच होत नाही. त्यांच्याकडे डायरेक्टली काय असतात? एक्झॉन्स असणार.
म्हणून सॉरी त्याच्यामध्येच येतं प्रोसेसिंग नाही लागत. इम्पॉर्टंट पण प्रोकॅरियोट्स मध्ये डायरेक्टली मॅच्युअर mRNA. प्रोकॅरियोट्सचं जेनेटिक मटेरियल डिफरंट आहे, युकॅरियोट्सचं जेनेटिक मटेरियल डिफरंट आहे. युकॅरियोट्स मध्ये जीन्स हे कसे प्रेझेंट आहे बेटा? स्प्लिट फॉर्म मध्ये आहे. प्रोकॅरियोट्स मध्ये जीन्स स्प्लिट फॉर्म मध्ये नाहीये. जर ते स्प्लिट फॉर्म मध्ये नाहीये तर इंट्रॉन्स ते बनणारच नाही mRNA वरती. मग प्रोसेसिंगची गरज आहे का? नाही. एवढं लक्षात आलंय? हेच हे जे आहे ना बेटा, हे काय? पॉली मीन्स मल्टिपल. मल्टिपल आपण काय लावतोय बेटा? ऍडिनिलेट रेसिड्यूज. कुठे अटॅच होतं? हे ए वाले. तर हे सगळे कुठे येतात? आहे 3' एंडला. ती टेल लावतोय आपण असं असं हँगिंग. लक्षात आलंय हे सगळं? आता इथे काय करायचंय आपल्याला? रीडिंग राहिली ना आता आपली. एक व्हिडिओ बघूया आपण. बेटा करते पॉज करशील.